लोक काहीही बोलू देत. मला जे पटतं तेच मी करणार. ॲक्चुअली घरातलं फर्निचर तर सगळं घराबाहेर निघालं, पण घरात एवढा कचरा झाला होता ना, की बस. आणि मी कधी प्रेफर करते, की घर सोडताना घर स्वच्छ करूनच दिलं गेलं पाहिजे. मी या घराबाहेर गेल्यानंतर या घरात जे कोणी येईल त्याला असं वाटायला नको, की बापरे! काय बाई होती, किती कचरा आणि किती घाण करून गेलीये. सो सगळं घर क्लीन केलं आणि त्यानंतर सामानाचा ट्रक रवाना करून दिला. त्यानंतर थोडा वेळ घरात जाऊन बसण्याची खूप इच्छा होती. मुंबईत एवढी घरं बदलली, पण ही अटॅचमेंट माझी या घरासोबत खूप वेगळीच होती. म्हणजे लिटरली मला हे घर सोडू वाटत नाहीये. खूप छान आठवणी या घराने मला दिल्यात. पण आता किती पाय जड झाले असले ना घर सोडताना, तरी पण आता निघण्याची वेळ झालीये. सगळे गॅलरीचे दरवाजे वगैरे बंद करून घेतले, लाईट्स ऑफ केल्या, नळ वगैरे चेक करून घेतले, गिझर, गॅसचं बटन चेक केलं, की सगळं मी व्यवस्थित बंद केलंय की नाही. आणि फायनली सगळे लाईट्स ऑफ करून दरवाजा बंद केला. म्हटलं चला आता किती वेळ बसलो ना, तरी इथे आपण राहू तर शकत नाहीये, निघायचं तर आहे. मग बाहेर पडलो आणि लिटरली मी ही गॅलरी, ही आमची अँटिक लिफ्ट, गार्डन, ही सोसायटी, हा पार्किंग एरिया खूप जास्त मिस करणार आहे. आणि नंतर आम्ही सगळ्या बॅग्स आमच्या कारमध्ये ठेवल्या. रॅक सुद्धा घेऊन जायची होती. सो रॅक दीपक सेट करत होते व्यवस्थित कारमध्ये. आम्हाला वाटलेलं की 2 वाजेपर्यंत सगळं आवरेल, पण ऑलमोस्ट 4 वाजले आणि 4:30 वाजता आमच्या घराची की आम्ही ब्रोकरकडे हँडओव्हर केली. आणि मुंबईतल्या खूप साऱ्या छान-छान आठवणी, घरातल्या असू देत, सोसायटीमधल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या गोड आठवणी सोबत घेऊन आम्ही फायनली मुंबईला टाटा बाय-बाय केलं.